सातारा आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सातारा आणि पुण्यामध्ये आज दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यभरामध्ये पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज असताना सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। साताऱ्याच्या काही तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कराड, सातारा, जावळी, वाई या तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज काही तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। कराड, सातारा, जावळी आणि वाई तालुक्यातील शाळा आज बंद राहणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला। कराड, सातारा, जावळी, वाईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली।